मित्रांनो नमस्कार. माझे नाव सुनील आहे आणि आज मी 40 वर्षाचा झालो आहे. मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे मी माझ्या काकीलाच उपभोगू शकलो आणि आज पण मी तिला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे उपभोगू शकतो. तर ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात होतो. कॉलेजमध्ये अभ्यास कमी आणि बाकी गोष्ट जास्त केल्याचे फळ मला मिळत होते. मला काही केल्या नोकरी मिळत नव्हती आणि त्यामुळे मी काय करायचे याचा विचार करतच असतानाच मला माझ्या काकाने त्याच्याकडे येण्यास सांगितले. माझा काका मोठ्या शहरात राहत होता आणि तो एका मोठ्या कंपनीत कामाला पण होता. आधी ते सगळे इकडेच गावीच राहत असत. आम्ही सगळे एकत्र राहत असल्याने आमच्यात खूपच गोडवा होता. त्यात काका ढोबळा असल्याने त्याच्याशी मजा मस्ती करायला खूपच मजा येत असे. पण त्याच्या विरुद्ध त्याची बायको म्हणजे माझी काकी होती. तिचे नाव सोनल होते. सोनल दिसायला खूप देखणी होती. ती मूळची जरी गावाकडची असली तरी देखील तिचे राहणीमान आणि एकूणच फिगर वगैरे कमालीची सेक्सी होती. मला आधी असे वाटत होते की मुली किंवा बायका या ड्रेसमध्ये सेक्सी दिसतात. पण मी जेव्हा काकीला साडीमध्ये बघितले तेव्हा माझा हा विचार कुठल्या कुठे निघून गेला. ती अशी काही साडी घालत असे की काही विचारूच नका. तिच्या 36-24-36 फिगरला तिची साडी अशी काही घट्ट पकडून बसत असे की त्यातून तिची छाती असेल की तिचे पोट, तिच्या मांड्या असतील की तिचे गाण सगळेच असे काही उठून दिसत असे आणि ते बघून आमच्यासारख्यांचा सोटा वळवळ करत असे. तिचे आणि माझे पण खूपच चांगले पटत असे. ती माझे खूपच जास्त लाड करत असे आणि मला पण तिच्याकडून लाड करून घेणे आवडत असे. जॉबसाठी म्हणून काकाकडे तिकडे गेला आणि मग माझी अडचण बघून त्याने मला लगेच तिकडे बोलवले. मी पण लगेच तिकडे गेलो. काकीला तर मी खूप वर्षांनी बघत होतो आणि मला असे वाटत होते की ती आता थोडी म्हातारी वगैरे दिसत असेल. पण जेव्हा तिला मी बघितले तेव्हा अवाकच झालो. तिच्यात अजिबातच काही फरक पडला नव्हता. ती तर होती त्यापेक्षा पण जास्त मादक आणि सेक्सी दिसत होती. मला बघून ती माझ्याकडे धावतच आली आणि मला तिने एक मिठी मारली आणि मला म्हणाली, "अरे किती मोठा झाला आहेस रे तू. तुझ्यात तर खूपच बदल झाला आहे. वा काकी तू पण खूपच छान दिसत आहे. तशीच आहे. अजिबात काही बदल नाही. तू बघ तुझ्यात. अगदी वेल मेंटेन." मी तिच्या बॉडीकडे वरपासून खालीपर्यंत बघत म्हणालो. तशी ती माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली, "तुझ्या काकाला हे कुठे समजते पण." असे म्हणून ती आत निघून गेली. मला ती ते तसे का म्हणाली हे काही लक्षात आले नाही आणि मी फार काही त्यावर विचार केला नाही आणि मी माझ्या कामाला लागलो. घर काही फार मोठे जरी नसले तरी माझी मला वेगळी रूम होती तिथे. ते गरमीचे दिवस होते आणि त्यामुळे अंगावर काही कपडे नको होत असत. त्यामुळे मी बहुतेक वेळा तर शॉर्टवरच फिरत असे. त्या शॉर्टमध्ये माझी दिसणारी ती कमालीची बॉडी बघून काकी माझ्याकडे रोखून बघत असे आणि ते मी समजू शकत होतो. कारण आजवर काकाचे बेडप शरीर बघून तिला असे अचानक माझे मदमस्त शरीर जर दिसत असेल तर ती कसे बसे स्वतःला मला बघण्यापासून रोखू शकणार नव्हती. त्यामुळे मी पण तिला माझे जास्तीत जास्त शरीर कसे दिसेल ते बघत होतो आणि त्याच वेळी मी पण तिच्या शरीराकडे निरखून बघत असे. मी आता लहान राहिलो नाही हे तिला पण माहीत होते. जसे तिच्या बदलत्या नजरेतील भाव मी ओळखू शकत होतो तसे ती पण माझ्या नजरेत होणारे बदल अगदी आरामातच ओळखू शकत होती आणि ते मला पण माहीत होते. त्या दिवशी तर खूपच जास्त गरम होत होते. मला काही केल्या झोप लागत नव्हती आणि म्हणून मी सहज बाहेर आलो. मध्यरात्र झाली होती. मी बाहेर येऊन बघतो तर काकाच्या रूमचे दार पूर्ण उघडे होते. काका तर खूप घोरच झोपला होता आणि त्याला खूपच जास्त गाढ झोप लागली होती. माझ्यासाठी ते महत्त्वाचे नव्हते तर माझ्यासाठी त्याच्या शेजारी झोपलेली काकी महत्त्वाची होती. तिचा पदर पूर्णपणे बाजूला पडला होता आणि तिचे ते भरदार ओरोस तिच्या प्रत्येक श्वासाबरोबर असे काही वर खाली होत होते की इकडे माझा सोटा वळवळ करू लागला होता.
मी ते बघून तिच्याकडे रोखून बघू लागलो होतो आणि मला काय करू आणि काय नको असे होऊन बसले होते. तिला मी बघत बघत मी माझ्या शॉर्टमध्ये हात घातला आणि माझा सोटा मी हळूहळू करत हलू लागलो. झोपेत असल्याने जरी तिची साडी वरून खाली आली होती तशीच तिची साडी खालून वर आली होती आणि त्यामुळे तिची मांडी पूर्णपणे उघडी पडली होती. तिच्या त्या गोऱ्या लुसलुसीत गच्च मांड्या बघून तर माझा सोटा अधिकच कडक झाला आणि त्याच्या शिरा दिसू लागल्या. मी खूपच जास्त बेभान झालो होतो आणि मी माझा सोटा बाहेरून काढला. तिच्याकडे बघून जोरजोरात हरवू लागलो होतो. माझा थोडा आवाज येत होता आणि त्या आवाजाने ती थोडीशी जागी झाली आणि तिथून मी निघालो आणि माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. थोडा वेळ झाला असेल नसेल तोच माझ्या सोट्याला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्याचे मला जाणवले. मी उठून बघतो तर काकीने माझा सोटा तिच्या हातात घेतला होता आणि ती त्याला हळूहळू करत चोखत होती. माझा सोटा चोळत चोळत ती म्हणाली, "अरे मला पण हीच पाहिजे होते, पण मला काही माहीत नव्हते की तुला पण ते आवडते की नाही ते. नाहीतर मी कधीच तुला माझ्या मिठीत घेतले असते. तू मगाशी जेव्हा आला होता तेव्हापासून मी हळूच तू काय काय करत होता ते सगळे बघितले आणि तुला पण हेच पाहिजे आहे जे मला पाहिजे आहे. हे जेव्हा मला समजले तेव्हा मी खूप खुश झालो. आता फार वेळ घालवू नको. काका उठायच्या आत मला पाहिजे ते मला झटकन दे." असे म्हणून माझी शॉर्ट झटकन काढली व माझा सोटा बाहेर काढला. माझा तो भला मोठा सोटा बघून ती वेडी झाली. तिने माझ्या सोट्याला तिच्या हातात घेऊन हलवायला चालू करतात त्याचा आकार खूपच जास्त वाढला व मग तो सोटा तिने बघता बघता तिच्या तोंडात घेतला. ती त्याच्यावर अशी काही तुटून पडली की मी माझा पूर्ण सोटा अगदी आरामात तिच्या तोंडात घेतला होता आणि तिचे तोंड एकसारखे मागे पुढे करत त्याला चोखून काढत होती. तिचा वेग खूपच जास्त होता आणि ती जेव्हा माझा सोटा चोखत होती तेव्हाच मी तिला माझ्याकडे उलट दिशेने वरून घेतले होते. तिची गाण माझ्याकडे होती. मी तिची साडी वर करून तिची निकर काढली आणि तिच्या योनीवरून मी माझी जीभ सरसर करत वरखाली करून फिरवू लागलो होतो. तिची योनी खूपच ओलीचिंब झाली होती. तिला मी मग खाली झोपवले आणि तिची साडी वर केली. तिचे पाय फाकवून मी तिच्या योनीत माझा भला मोठा सोटा कचकन कोंबला. माझा सोटा पूर्णपणे आत जाताच ती माझी कंबर प्रचंड वेगाने मागे पुढे करू लागलो आणि तिला ठोकून काढू लागलो. माझा वेग इतका जास्त होता की माझ्या हिसड्याने तिची चांगलीच दमछाक होत होती. कचकच करत तिच्यावर एकसारखा उघड होता आणि तिला ठोकून काढत होतो. तिला ठोकून असतानाच तिचे ते चुंब घेत होतो आणि तिच्या छातीला पण जोरजोरात दाबून मध्ये मध्ये तिचे ते टपोरी निंपल्स माझ्या तोंडात घेऊन चोखत होतो. खूप वेळ तिला मी ठोकून काढले आणि शेवटी माझे सगळे वीर्य मी तिच्या योनीत सोडले आणि मग कुठे आम्ही दोघे शांत झालो. तिने तिची साडी लगेच सरळ केली आणि ती काका शेजारी जाऊन झोपली. सकाळी काका गेल्या मी तिला माझ्याकडे ओढले आणि तिच्यावर पुन्हा एकदा उडू लागलो. त्या दिवसापासून मी तिला रोजच घरच्या घरी ठोकून काढू लागलो होतो. थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल